एसटी बस से यात्रा करने वाली महिलाओं को पनवेल बस डिपो में कई बार भीड़ का सामना करना पड़ता है। ऐसे में उन्हें कभी कभी एसटी बस में बैठने के लिए जगह भी नहीं मिलती, जबकि नियम के अनुसार बस में महिलाओं के लिए आरक्षण होता है। हालांकि इस नियम को अमल में लाने के लिए कई दिनों से महिलाओं द्वारा मांग की जा रही थी। आज आम्ही जे निवेदन देण्यासाठी आगार प्रमुखांकडे आलेलो आहोत, त्याचा संदर्भ असा आहे की महिला आरक्षित जागा नसते। एखादी महिला एसटी मध्ये उभी असते, तिला बसण्यासाठी जागा मिळत नाही, वयस्कर असते, कोण लहान मुलंवाले असते, त्याच्यामुळे ज्येष्ठ लोक त्याला बसायला जागा देत नाही, उद्धटपणे बोललं जातं। तर त्या संदर्भात आम्ही त्यांना एक निवेदन आणि कंडक्टरचं पण तेवढंच काम आहे की जर एखाद्या मुली लेडीजचं आणि जेंट्सचं जर भांडण चाललं असेल तर त्यांनी उभं राहून त्यांच्याशी सहकार्य करायला पाहिजे, असं आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। आणि त्याची निवेदनची पूर्तता ते उद्यापासूनच करणार आहेत, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आखिरकार शेकापश पुरस्कृत महिला आघाड़ी द्वारा सोमवार को एसटी बस डिपो के सहायक कार्यशाला अधीक्षक टीआर वांगी को एक ज्ञापन सौंपा गया और नए साल से उपरोक्त मांग को अमल में लाने की बात की गई। आता आमच्या इथे ज्या आलेल्या आहेत श्रीमती माधुरी गोसावी म्हणून आणि आणखी काही त्यांचे कविता ठाकूर तसेच ज्योती कापसे आणि हे सर्व जे काय आलेले आहेत त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही त्यांना 1 तारखेला हे काम संपूर्ण करून देणार आहोत। म्हणजे एसटी मध्ये महिलांसाठी राखीव सीट म्हणून जे काय आहेत त्याचे सीट हे मारून टेन्शन मारून आम्ही त्यांना ते काम पूर्ण करून देणार आहोत। त्याचप्रमाणे आम्ही बाहेर कंडक्टर लोकांना सुद्धा याची जाणीव देऊ, त्या कल्पना देऊ, त्यांची मीटिंग घेऊ, त्यांना त्यांच्याशी बोलून त्यांना त्याची प्रत्येक वेळेला गाडीमध्ये जे कोणी अशा उभ्या असतील महिला तर त्यांच्याकरता ती सीट रिकामी करून देण्याचे त्यांना आम्ही त्यांना सूचनाही देणार। हालांकि महिला आघाड़ी द्वारा की गई पहल का कॉलेज की युवतियों ने स्वागत किया है। आपल्याला खूप गर्दी वगैरे असते, आपल्याला जागा भेटत नाही बसायला, पुरुष लोक बसून असतात, कधी त्यांना दया सुद्धा येते की हा मी मुलगी उभे धक्काबुक्का लागतं, जसं की ती स्त्री चालते, तिला काही कुठे जर जखमूक झाली तर तिला पुढे फ्युचरमध्ये तिला त्रास होईल, याचा विचार न करता पुरुष स्वतः बसून राहतो आणि स्वतःची सेल्फलेस बघतो। तो कधी विचार करत नाही की स्त्रीला बसायला दिली जागा पाहिजे, तर एखादा माणूस देतो जागा, त्याच्यामध्ये माणूस घ्यायचं, पण असं नाही की प्रत्येक माणसामध्ये माणूस घ्या असेल, म्हणून आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे। आणि जसं NMT मध्ये आरक्षण आहे महिलांसाठी जागा वगैरे, तसं एसटी मध्येही असावं असं आम्ही त्यांना आणि या प्रस्तावाची आम्ही अंमलबजावणी करावी अशी आमची नम्र विनंती आहे। आघाडीमध्ये हे प्रस्तावना तुमच्यासमोर ठेवली आहे, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना खूप आभारी आहोत की त्यांनी आमच्याबद्दल थोडा विचार केला, त्याचा आम्ही खूप ऋणी आहोत। बसमध्ये चढत असताना पुरुष लोक जास्त पुढे चढतात, महिला लोकांना जास्त चढायला त्रास घेत नाहीत आणि मग बसमध्ये गेल्यावर पुरुष लोक मस्त बसलेले असतात, लेडीज लोक उभे असतात, तरीही कोणाला बसायला जागा देत नाही। ते असं न व्हावं म्हणून या मुली वगैरे जो प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आमचं पूर्णपणे समर्थन आहे आणि असं का अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यावर ऍक्शन घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। उद्यापासून त्यावर काम इस अवसर पर महिला आघाड़ी की पूर्वाध्यक्ष माधुरी गोसावी, कविता ठाकुर, ज्योति कापसे, निर्मला उनरे आदि महिलाएं उपस्थित थी।